नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये। आपल्या चॅनलचं नाव आहे मोनिका कोरडे ब्लॉग्स आणि मी आहे मोनिका। तर बघा, आपल्या चॅनलवरती डेली रूटीन ब्लॉग, ट्रॅव्हलिंग, लाईफस्टाईल, मोटिवेशनल थॉट्स आणि असं बरंचसं काही आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळेल। जर कोणी अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओसुद्धा पहा। तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करा। तुमच्या कमेंटमुळेच मला प्रोत्साहन मिळतं की मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय तुमच्याशी कुठल्या टॉपिकवरती चर्चा करावी किंवा कुठला टॉपिक तुम्हाला ऐकायला पाहायला आवडेल, यासाठी कमेंट नक्की करत चला। तर बघा, सर्व काम वगैरे माझं करून झालेलं आहे, सर्व घरातलं साफसफाई वगैरे आवरून झालेलं आहे। तर म्हटलं एक गोष्ट आहे ती माझ्या लक्षात आलेली आहे आणि त्यावरतीच मी आजचा टॉपिक घेऊन आलेले आहे। तो टॉपिक म्हणजे दुसरा तिसरा कुठलाही नसून माझ्या फॅमिलीसाठी आहे, माझ्या जवळच्या लोकांसाठी आहे। तर बघा तो टॉपिक कुठला असणार आहे ते। तर माझ्या लक्षात आलं आहे की माझ्या व्हिडिओजमुळे किंवा माझे जे काही विचार असतात त्यामुळे माझे जवळचे लोकांना असं वाटतं की मी व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठीच बनवते किंवा त्यांच्यासाठीच आहे। तर असं मुळीच नाही आहे। मी माझ्या फॅमिलीच्या लोकांसाठी अजिबात व्हिडिओ बनवत नाही किंवा त्यांच्या गोष्टी मला खटकतात यासाठी सुद्धा मी अजिबात व्हिडिओ बनवत नाही। आपले हे आपले लोक असतात, जवळचे लोक असतात, फॅमिली मेंबर आहेत, त्यांच्यासाठी मी चुकून सुद्धा कुठलेही व्हिडिओ बनवलेले नाहीत किंवा बनवणार सुद्धा नाहीये। तर बऱ्याचशा माझ्या फॅमिली मेंबरचा गैरसमज झालाय की अरे मोनिका व्हिडिओज बनवते ते सगळे फक्त आमच्यासाठीच असतात। पण मी खरंच मनापासून सांगते, मी कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीवरती कधीही व्हिडिओ बनवला नाही किंवा कुठलाही ब्लॉग मी एखाद्याला टार्गेट करून बनवलेला नाहीये। मला तुम्ही समजून घ्या, काही गोष्टी अशा असतात की पडद्याच्या समोर वेगळ्या असतात आणि पडद्याच्या मागे वेगळ्या असतात। तर ते पडद्याच्या समोर दिसतं त्यावरती तुम्ही म्हणजे पूर्ण 100% विश्वास ठेवू नका। पडद्याच्या मागे त्याच्या खूप वेगळी कारणं असतात। माझ्या फॅमिलीसाठी मी हे सांगतेय, कारण तुमचा सपोर्ट असेल माझ्या मी आत्ता जो पाऊल उचललेला आहे त्यामध्ये जर तुमचा सपोर्ट असेल तरच मी नक्की पुढे जाऊ शकते। आणि जर तुमचं मन नाराज करून मला पुढे जायला मुळीच आवडणार नाही। तुमचे मन नाराज होतील असं काहीतरी मला पर्सनली करावंसं वाटत नाहीये। कारण माझे फॅमिली, माझे आजूबाजूचे सर्व म्हणजे जवळचे लोक आहेत, त्यांना पुढे घेऊन मला जायचे आणि त्यांच्या सपोर्टनी मला पुढे जायचे, ना की कोणाची मन दुखून मला पुढे जायचे। म्हणजे मी जे व्हिडिओज वगैरे बनवते, कदाचित असं तुम्हाला वाटत असेल की ही आपल्याचमुळे बनवते किंवा एखादं कारण घेऊन आपल्याला बोलतेय, असं मुळीच नाहीये। माझ्या मनात सुद्धा कधी असा विचार आला नाही की मी आपल्या लोकांसाठी कधी व्हिडिओज वगैरे बनवायला पाहिजे म्हणून। एखाद्या दुसऱ्या गोष्टी असतात पण त्या समजून घ्यायला हव्यात। म्हणजे समजून अशा घ्या की मी आपल्या फॅमिलीसाठी कुठेही कधीही व्हिडिओज किंवा ब्लॉग असं बनवलेलं नाहीये, हे तुम्ही समजून घ्या। आणि तुमचा सपोर्ट सुद्धा मला पाहिजे, हवा आहे मला सर्वांचा सपोर्ट, आपल्या फॅमिलीचा। बऱ्याचशा जणांकडनं मला असं ऐकायला मिळालं की ही आमच्यावरच व्हिडिओ बनवते, हिचं बोलणं हे आम्हालाच लागून असतं किंवा असं बरेचसं काही ऐकायला भेटलं मला। म्हणून म्हटलं चला यावरतीच आपण एखादा व्लॉग बनवावा की तुम्हाला जे वाटतंय तसं माझ्या मनात अजिबात सुद्धा नाहीये। आपल्या लोकांना काहीतरी बोलून किंवा त्रास देऊन किंवा त्यांना त्रास होईल असं करून मी कधीच आनंदी होऊ शकत नाही किंवा आनंदी राहू शकत नाही मी त्या गोष्टीवरनं। म्हणून खरं सांगतेय मी की मी आपल्या फॅमिलीसाठी अजिबात सुद्धा म्हणजे टोचून वगैरे कधीही बोललेलं नाहीये किंवा बोलणार सुद्धा नाहीये। कारण जेवढी फॅमिलीने मला सपोर्ट केलेला आहे तेवढं कुणीच नाही करू शकत असं मला तरी वैयक्तिक वाटतंय। माझे नातेवाईक झालं, माझे फॅमिली मेंबर झालं, माझे जवळचे लोक झालं, यांच्यावरती कधीही मी काहीही बोलणार नाही। कारण
कधी कधी मी पण चुकत असेल हे मी एक्सेप्ट करते, पण त्या चुकांमध्ये व्हिडिओचं वगैरे अजिबात येत नाही. मी व्हिडिओज बनवलेला नाही. आणि जरी तुम्हाला वाटलं असेल की ही फक्त आमच्यासाठीच बोलते, तर मी माफी मागते, सॉरी म्हणते. पण तसं मी काही केलेलं नाही आहे, हे पण मी तेवढंच ठामपणे सांगते. की एकदा वाटल्याचं तुमचा काही गैरसमज वगैरे झाला असेल तर प्लीज अजून एकदा रिपीट तो व्लॉग बघा. मला नक्की काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात येईल. वरवर जर पाहिलं असेल तर तसं करू नका. फर्स्ट टू लास्ट म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे मला नक्की त्यामध्ये काय म्हणायचंय, माझं मन कुठे मी म्हणजे कशा पद्धतीनं व्यक्त केलंय की काय, असं जे काही तुमच्या मनात पण प्रश्न झालेत की ही आपल्याला बोलते वगैरे, तर ते तुमच्या मनातून नक्की निघून जाईल हे मी 100% सांगू शकते. कारण फॅमिली आहे तर मी आहे. फॅमिलीला दुखावून मला कुठेही पुढे जायचं नाहीये, हे तेवढंच खरं आहे. कारण फॅमिलीमध्ये असे काही माझ्या जवळचे माणसं आहेत, त्यांना कधीच मी दुखवू शकत नाही, त्यांच्यावरती मी कधीच बोलू शकत नाही. कारण त्यांनी जे माझ्यासाठी केलंय ते कुणीही करू शकत नाही, हे मला तितकंच माहिती आहे. त्यांनी सगळ्यांनी एवढी साथ दिलेली आहे, एवढं सगळा सपोर्ट केलेला आहे. आणि मी असं व्हिडिओजमधनं मी का सर्वांचे मन दुखवेल. त्यामुळे खरंच तुम्हाला जरी वाटत असेल तर मी परत एकदा माफी मागते. पण मी असं कुठलाही हेतू ठेवून किंवा आपल्या घरच्यांना बोलायचे म्हणून असं कुठलाही व्हिडिओज बनवलेला नाहीये. जरी गैरसमज झाला असेल तर तो प्लीज काढून टाका. आणि लहान आहे म्हणून माफ करा जरी तुम्हाला तसं वाटलं असेल. पण खरंच नाही मी असं करू शकत. आपल्या लोकांसाठी मी कधीच व्हिडिओ असा बनवू शकत नाही किंवा कुठला टॉपिक घेऊन मी बोलू शकत नाही. म्हणजे मी मान्य करते, असतात माझे व्हिडिओ असे टोचून वगैरे लागणारे वगैरे, पण आपल्या लोकांसाठी मुळीच नसतात. जे जगामध्ये चाललंय किंवा जे मी पाहतेय त्यांना अनुसरून वगैरे मी बोलते. तर बघा, मी लहान आहे असं समजून तुम्ही पण मला माफ करा. जरी काही चुकलं असेल तर मला सांगा, कॉल करा, हक्कानी सांगा की इथे मोनिका तुझं चुकलंय, हे तू असं कुठल्या कारणावरनं बोलली किंवा तुला काय वाटलं, असं मला नक्की हक्कानं बोला. अजून यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही या ब्लॉगमध्ये. तर आता मी जास्त खरंच नाही बोलू शकत आहे. बाय बाय. मी हा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांनी काळजी घ्या.